जय गजानन. माऊलीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. माऊलीज किचन आपल्यासाठी कायम वेगवेगळे पदार्थ करण्याचा प्रयत्न करते. पण आज लहानांपासून मोठ्यांना आवडणारा एक पदार्थ आपण बनवलेला आहे. पदार्थ काय, जेवणच म्हणा की त्याला. चटपटी तशी पावभाजी आज आपण बनवणार आहोत. हव्या त्या भाज्या हव्या त्या प्रमाणात आपण घेऊ शकतो अशी ही रेसिपी. खरं सांगायचं तर मुलं भाज्या खात नाही, तेव्हा पावभाजीमध्ये आपण कुठलीही भाजी टाकली तरी ती पावभाजी संपतेच आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या मुलांच्या पोटात जातात, हे मात्र नक्की. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या भाज्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्स, कॅल्शियम आपल्या पोटात जातात. तर त्याचबरोबर त्याच्यासोबत केलेली पुदिन्याची चटणी, तर वा, पावभाजीला काही आगळं वेगळं चव येते. सगळ्यात सोपा पदार्थ आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे ही पावभाजी. तिखट, मीठ आणि योग्य प्रमाणात टाकलेले मसाले हे फक्त पावभाजीचं वैशिष्ट्य. बाकी यामध्ये तुम्ही काहीही टाका, सगळं सपाटून जाईल. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमचा प्रत्येक येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल.